तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो ट्रेक आहे तो कोहोच फोर्टचा आहे आणि माझ्या मते पालघरमधला हा माझा शेवटचा ट्रेक आहे. बसेस पण अवेलेबल आहेत. पालघरला उतरायला लागेल तुम्हाला, तिकडून यायला लागेल. बट आम्ही बाईक घेऊन आलेलो आहेत. तुम्ही बघू शकता इकडे, इकडून आहे, इकडून रस्ता आहे, इकडून आम्ही आलेलो आहोत आणि इथून ह्या बांधावरून जायचं आहे आपल्याला. जिथून आम्ही ट्रेक सुरू केलाय त्या गावाचं नाव आहे शेल्टे. सो तुम्ही पण गुगल मॅपवरूनच या, आम्ही बरोबर आलेलो आहोत. बट आता इकडून कसं जायचं आहे, पुढे रस्ता काय माहिती नाही आम्हाला, पण नाही आयडिया, बट भेटेल. आणि हा ओहळ थोडासा लागलेला आहे, सो तुम्हाला जम्प करावं लागेल. खाली पण जाऊ शकतील खालून, बट आपण भाई जम्पच करून जाणार. आणि हा पाहू शकता कोहोच फोर्ट. किती टाइम लागेल काय माहिती नाही, बट चाललोय. सुरू तर केलाय आम्ही, बट बघूया. आपला ग्रुप आहे, बघू शकता सर्वजण. कधी पण सांगितलं का रेडी असतात, एनी टाइम. एनी टाइम बघू शकता. आणि हा नवीन मेंबर आहे आपल्यासोबत. आणि हा तेजस आपल्याला खूप मदत करतो भाई, पॉवर बँक प्रोव्हाइड करतो, पॉवर सप्लाय तेजस्वी. आणि हा श्लोक बघू शकता भाई. गॉगल बघ, आहे आकाश भारी आहे बघ, यो भारी आहे व्हाईट वाला जॅकेट व. आणि हा बघू शकता. आणि विनोद काय गजा. आवाज टाकायला लागेल. सो चला गाईस, चला चालतोच आम्ही. आम्हाला अजूनपर्यंत रस्ता नाही माहिती, आम्ही चाललो बस पुढून ना. हा हा ठीक आहे ठीक आहे. ओके, सो आम्ही बरोबर चाललेले आहेत. तिकडे एका दादाला विचारलं, बरोबर चालल्यात तुम्ही, सरळच जा. आता बघूया. काकी गडावर जायला कुठून? पण आम्ही पाहुणे आहेत. पण अच्छा, रस्ता आहे ना, प्रॉपर आहे ना. ठीक आहे. हाय करा, हाय करा, हाय करा, हाय करा ना. अरे हाय करा बस. आहा. काकी हाय. तर ही वाट आहे असं आम्हाला त्या दादाने सांगितलं, की झाडाजवळून जाय तिकडून. आता आम्हाला पण नाही माहिती हाच रस्ता आहे का, बट जातोय. आणि रिमझिम पाऊस लागलाय भाई, मोबाईल भिजला तर वाटला. तर गाईज जोरात पाऊस आलेला आहे आणि बघू शकता. काय आपले गिम्बलचा गिम्बलचा, हा पकडाया. पण ते पावसाने नसतं झालं ना. फक्त ये काय ना ठीक. हात पकडा. तर गाईज धो पावसात तुमच्यासाठी मी मोबाईलचं बलिदान देतोय, बघू शकता. दिसतो का पाणी? व्हेरी मच वॉटर कमिंग. तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो. बट मजा आले पावसात भिजायला. आकाश काय म्हणतोस, कसं वाटतं तुला? लाईफ एन्जॉय करायचं, एक दिवस भेटतो. ट्रेकिंगला जा, फिरायला जा, कुठे पण जा. गाईस आता तुम्हाला याच्यात पाऊस दिसत असेल का माहित नाही, कारण आमचं ओलं शरीर बघून तुम्हाला समजेल की पाऊस पडतो. इथे काहीच नाही मिळत, नाही ॲरो मिळत का काहीच निशाणी वगैरे काहीच नाही मिळत जाण्यासाठी. पाटी वगैरे काही लावलेली नाही मिळत, कारण की अजून आम्ही पायथ्याशी पण नाही मिळत असं वाटतंय मला. बघू शकता. बट तुम्ही हा एरिया बघू शकता, त्याच्यावरून तुम्हाला समजू शकेल की आपल्याला एक्झॅक्टली कुठे यायचं आहे. एक्झॅक्टली गाईस, शब्द बघा ना, इंग्लिश भाई येत नाही पण बोलतोय. बघू शकता ह्या रूटने चाललो आम्ही. तिकडून बघू शकता हा बांध आहे, तो मला तर वाटते डॅम टाईप आहे. सो तुटलेला आहे, ओहळ वाहतोय. सो आम्ही बरोबर आलो का माहीत नाही, बट आलो. तर बघू शकता हा ओहळ पार करावा लागेल आम्हाला. आम्ही राईट डायरेक्शनने आलेलो का माहीत नाही, बट हे लोक भेटतील आता आम्हाला. सो पुढचा रस्ता प्रॉपर दिसेल तुम्हाला.
माझ्या मते. सो लेट्स गो. आता इकडून मला जम्प करायचे आहे. नाही घे पकडीशी ना. तेवढा आवाज नाही येणार भाई. तेवढा लांबून नाही काय येणार. माईक लावायला लागेल. टाक मध्ये. पूर्ण ओपन भाग आहे. इकडूनच रस्ता आहे. हे बघा आम्ही राईट डायरेक्शनने चाललेलो आहोत आता. कारण की तिकडे दिसते का तुम्हाला? थांबा मी त्यांच्या क्लोज जाईल तेव्हा तुम्हाला दाखव. तेच आहे ना का? काय माहिती, बघूया ना. आवाज देऊ काय रे ओळखीचं काय? तो बंदेनवाला चाललाय तो वाटतं म्हणून. त्याला टी शर्ट घाल गपचूक. बघू शकता बहुतेक आम्ही पोचतो आता थोड्या वेळात. एवढा हार्ड नाही वाटत मला, बट असेल कारण की वरती बघा दगडाल वाट पाहायला मिळते आपल्याला. अर्धा रस्ता आम्ही पार केलेला आहे आणि इथे आम्हाला ॲरो दिसलेला आहे. बघू शकता. म्हणजे स्टार्टिंगला पाहिजे होतं ते नाही मिळत, बट वरती आहे एक ॲरो दिसला आहे. पुढे पण असेल, बट आता रूट तर समजलेला आहे. सो पोचू बहुतेक थोड्या वेळात. आणि इकडे वॉटरफॉल आहे वाटतं. हे धबधबाच आहे होय आकाश? हिडन वॉटरफॉल. इधर से जाना पड़ेगा, पर पहिला आपले गडावर सरा. चला ठीक आहे, पहिले जाते वरती जातो आम्ही गडावर आणि नंतर खाली येताना बघूया वॉटरफॉल. बहुतेक वॉटरफॉलच असेल हा. सो जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आता इथे वरती किती टाईम होतो ते बघतो पहिला. ओके, लेफ्ट बोलला ना तो काका? हां मग लेफ्टच आलो आपण. बघू शकता काय नको. नवीन गॅजेट आज अनलॉक होणार आहे आपला होते. आणि कमिंग सून आम्ही ट्रेक पूर्ण केला की जातोय, ते पण मी व्लॉगमध्ये टाकणार आहे. सो आले तुफान किती. चल चल चल. आकाश खूप एक्सायटेड आहे. जी वस्तू त्याला पाहिजे ती तिथे अवेलेबल आहे. गॅजेट ना आकाश? यस बॉय. सो आम्ही इन्क्वायरी वगैरे केली, बट आता खाली जेव्हा उतरू तेव्हा जाऊ तिकडे आणि घेऊ. आलो सो वॉटरफॉलचा जो रूट आहे तिकडूनच यायचा आपल्याला. रस्ता भासायचा नाही मिळत. नशीब हे काका आहेत, आम्हाला भेटले आणि ह्यांनी गाईड घेतलेला आहे. सो त्यांच्यामुळे आपण प्रॉपर रूटने जायला भेटेल. सो चला. हा बघा वॉटरफॉल छोटासा, खूप छान वाटतो बघ. वजन झाले असतील ना गाईज. आम्ही पुढे आलो आणि इथे हरवलेलो आहेत, कारण की आम्ही जाम पुढे चाललो. आम्हाला वाटलं हां आम्ही राईट चाललो, बट हरवलेलं आहेत. सो आता परत रिटर्न चाललो, कारण की ते काका वगैरे आमच्या मागे आलेच नाही. आता आम्ही 10 मिनटं पुढे चाललेलो आहेत. सो परत एकदा टर्न मारावा लागेल आणि जावं लागेल, त्यांना बघावं लागेल, तरच आम्ही पोचू शकतो असं वाटायला लागले. आणि असं वाटतं आम्ही पण गाईड करायला पाहिजे तर, नाहीतर त्यांच्यासोबत थांबायला पाहिजे तर. आणि हा बघा मॅप लावलेला आहे बरोबर गाईज. तो आपण जिथून आलो वॉटरफॉलवरून, सो राईटच जायचं आहे, लेफ्टला नाही जायचं मिळत. सो चुकी करू नका गाईज. आम्ही पुढे चाललेलो आणि वाट लावली भाई. टाईम वेस्ट झालं. सो आता टाईम कवर करायला लागेल पटापट. लेट्स गो. गाइस कॅमेरा फेकतोय.
ओके गाईस, थांब थांब, ये सावकाश आकाश. गाईस बघू शकता, ट्रेक इझी नाही मिळत, हार्ड आहे भाई. मला वाटलं इझीच असेल स्टार्टिंगला, तर तसंच वाटलं. खूपच जास्त अवघड वाटतोय मला. अँड व्हेरी व्हेरी हार्ड. Difficulties in front of our situation is very hard अँड and fantabulous. कुछ कहा नहीं जा सकता. बार बार तापमान बढ़ रहा है, टेम्परेचर बढ़ रहा है, स्टोन्स climate change हो रहा है, स्टोन्स ना यलंगन. वेदर की बहुत ही खराब परिस्थिति है अभी. सो रास्ता था इधर से और हम आए इधर से. एंड पाय सरकट आता. ओके, फायनली आम्हाला रूट सापडलेला आहे. सो बेकार फिरून फिरून आलो आम्ही पूर्ण, कारण की रस्ताच नाही माहिती तर काय. तुम्ही गाईड करून या भाई, नाहीतर भासतील. आम्ही कशी रानटे आहेत भाई. आम्ही वाया गेली परत. आम्ही कुठून पण रस्ता काढू, मला टाईम गेले तरी चालेल, बट काढला. मी खरंच सांगते, तुम्ही गाईडच करून या. खाली जिथे पार्क करतील गाडी तिथे तुम्हाला भेटतीलच कोण ना कोण काका वगैरे, तर गाईड करूनच या भाई. पूर्ण भासलेलो म्हणजे काय सांगूच नाही शकत, म्हणून सांगतोय. बाण वगैरे काय नाही मिळत इकडे, ॲरोज वगैरे काय नाही मिळत. बघू शकता सर्वजण. सो लेट्स गो. आता वरती जातोय. आता आम्ही चाललेलो आहेत वरती, जिथे मंदिर वगैरे आहेत. सो ते काका बोलले की वरती चला, इथे पण तुम्ही रस्ता भासतील. आणि गुफा आहे बहुतेक, ही गुफा बघ असा नाही. सो गाईस, पूर्ण हालत खराब. माझी एकट्याची नाही, त्यांची पण. कारण की भाई वाकडा तिकडा फिरून आलो इकडे, पूर्ण हरवलेलो. बट आता पोचलो असं वाटते. बघू शकतो वरती. आणि फायनली महादरवाजा पर्यंत पोचलेलो आहेत आम्ही. बघू शकता. फायनली आम्ही वरती पोचलेलो आहेत आणि खूप सुंदर भाई, एक नंबर. म्हणजे काय बोलू आता. मला तर मी एक व्लॉग बघितलेला, पण त्याच्यात एवढं नव्हतं दाखवलेलं. बट आता आम्ही जिथे आलेलो आहेत ना, तिथे खूप सारं आहे काय काय, तुम्हाला दाखवतोय मी. सो तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आता आम्ही पहिला काहीतरी खातोय, कारण की भूक लागले. सकाळी पण काय खाल्लं नाही सर्वांनी. सो आम्ही सर्वजण इकडे पहिला खाऊये. सो पहिला काहीतरी खातोय आम्ही, आणि मग तुम्हाला सर्व दाखवतोय भाई. एक नंबर खतरनाक. आता आम्ही करतोय लंचच का ब्रेकफास्ट, डिनर काय रात का झाली आहे, दुपार पण नाही झाली. सो नाश्ता करतोय, चिवडा चपाती. मुगाची भाजी, मी खातो. कळलं नाही. चिवडा घेतो. निंबर आला. तुम्ही मोबाईल मध्ये व्हिडिओ कॉल पाणी हो तो बोलू तर त्याला विचार. बुडू नाही का आता नको. हा कच्चा आहे ते बुडवा, नानवा त्याला. काय नाही होणार. अरे सोयाबीन काय नाही होय मग. काय काय नाही होय. आता पुढं येते. म्हणलं की मेसेज केला तुषारने, सांगते पाण्यात बाई बुडू नको फोन. काय झालं का? त्या होते खराब होते जास्त याचे माहिती आहे ना. वाईड अँगल बघला ना काय दिसते. कलर आहे आयफोनचा. सो आता नाही पाण्यात टाकायचा.
एवढा अमीर नाही आपण म्हणतो पण. टाकला पण नाही तो. पण भर पावसाने गेली ना. तेच का नाही जो पाणी पडे ना शेवटी प्रेशर मध्ये ना. तो पहिली ट्रेकिंग ना. तर गाईज ह्या आहेत पाण्याच्या टाक्या, बघू शकता तुम्ही. पूर्ण पाणी भरलेलं आहे म्हणून असं दिसते. पूर्ण हा पठार भाग असेल बहुतेक महाराजांच्या काळात, कारण की पूर्ण ओपन स्पेस आणि हिरवळ भाग झालाय. तर खूप छान वाटते गाईज. खरंच ट्रॅक केला एवढा हार्ड, थकवा वाटला, पण इथे आलो तर खूप मन शांत वाटलं. आणि इथे आता फोटोज व्हिडिओज वगैरे काढतोय आम्ही आणि तुम्हाला दाखवतोय. अजून आपल्याला वरती पण जायचंय, तिथे बघू शकता. ते थोडा वरती घ्या. बस नाही. 1 2 3 गाईस पूर्ण भिजलेलो आहेत आणि जास्त आता दाखवता येईल तेवढं दाखवतो, कारण की चार्जिंग पूर्ण डूस झालेले आहे. पडतोय, गारा पडतायत. आणि मंदिर आहे, तुम्हाला मंदिर दाखवायचं होतं, पटापट दाखवतो फास्ट मध्ये, कारण की चार्जिंग खूप संपलेले आहे. जास्तीत जास्त नाही मिळत, कमीत कमी आहे. आणि बघू शकता इथे मंदिर आहे. आणि पाण्याच्या टाक्या बघू शकता. पाच मार्चचा तो गणपती आहे का? तो पण तडच आहे का नाही? तो लांब आहे. तो लांब आहे. तो सिन्नर मध्ये रेला डायरेक्ट. सिन्नर प्रॉपर आहे, नाशिक सिन्नर नाही. अजूनही वरती आहे गाईज. आणि बघू शकता कुठलं मंदिर, हनुमानाचं आहे का रे? हनुमान देवाचं मंदिर आहे, पाहू शकता. आता ऊन आलं गाईज, काय क्लायमेट चेंज होते मिनटाने. सो लेट्स गो. बघू शकता रूट कसा आहे गाईज. ही बघा गुफा आहे, बघू शकता. हा हॉटेल लावू शकतो टेंट. मस्त बाहेर पण लावू शकतो बाई. खाली खोल असेल असं. खोल असेल बाबा, पाणी आपल्याला काही खोल असलं तरी चालेल. मग पाटी वगैरे काय नाही मिळत, त्याच्यावर नावं असतील तर मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. बट फक्त आता तुम्हाला मी दाखवू शकतो काय आहे आणि काय नाही ते. सो तुम्ही बघा, आणि तुम्हाला जर माहीत असेल, तुम्ही आले असतील इकडे आणि माहीत असेल काय आहे ह्या जागेचं महत्त्व वगैरे, तर नक्कीच कमेंटमध्ये बोला, ठीक आहे. सो लेट्स गो. बघू शकता पोचू आता वरती. होय, हा आहे महादरवाजा ना. 60 ग्राम. इथे पण हनुमान देवाचं मंदिर आहे, बघू शकता. अजून थोडस वरती जायचं आहे आपल्याला. आणि बघू शकता निसर्गाचा देखावा गाईज. हे भाई एवढाच
रिवर्स येतोय. आता काहीतरी फेकतोय. हे बघा रिटर्न येते गाईस कोकणकडा. रिंगकोट फेक माया आहे. तर गाईस कोकणकड्याचा सीन वाटतोय आम्हाला इकडे. हा बघ थांब अरे हे नाही. सो आकाश इकडे. आकाश रेनकोट फेकतोय. 500 रुपयाचा रेनकोट कवड्यात आहे कुर्बान. 500 फुकट दिला शेटनी. पाणी रिटर्न येतोय. बघू शकता आकाश. हा तहीच आहे ना. बघू शकता गाईस. सो गाइस अभी पहुंच गए हम लोग विजय सेल्स. आणि आता ते तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. ते भाईचं सरप्राईज. सो दाखवतो तुम्हाला काय घेणार आहे. एक्साइटेड आहे का मी? एक्साइटेड तो बहुत है. खूप एक्साइटेड आहेत आम्ही दोघे पण. हो मी तर आहेच भाई. पण खिसा रिकामी होणार आहे. खिसा तर रिकामी होईलच भाई. कारण की तू तुझं स्वप्न पूर्ण करतोय. अजून एक बाकी आहे. अजून एक बाकी आहे का? बाकी आहे. ओके सध्या हे तर करूया. सो आता आम्हाला ती आमची जी ताई आहे विजय सेल्स मध्ये ती बोलली की अवेलेबल आहे. सो बघूया आता कलर वगैरे. आम्हाला पाहिजे हा अवेलेबल आहे. बट कलर वगैरे बघूया आमच्या मनपसंत भेटतो का. तोच ना? ओके तर गाईज अनबॉक्सिंग करत असताना हास कमी असं काय चेहऱ्यावर हास्य पैसे कमले असायची गोष्ट आहे ती. ओ भाई गया पैसा गया भाई. पैसा गया. पैसा गया पर तेरा ड्रीम है ना भाई. टीम नाही रे एडिटिंग साठी. एवढं मोठं असतं काय? मी करतो था अनबॉक्सिंग. गाईज माझी वस्तू. गाईज पेन्सिल बघू शकता. पेन्सिल सगळीकडे ऍपलच आहे. खर्च हा. अरे बाबा एक माणसाचं काय रे. हो. ए उलट आहे. नाही रे उलट ना बरोबर आहे. हा बरोबर. ग्लास लावायचा. ग्लास लावायचं. कसं वाटते तुला एकंदरीत? काय ना पैसे संपलेले आहेत आता आपले. मस्त आहे की. आकाशने घेतलं आणि मी पण एअरफोन घेतले ऍपलचे. मला पाहिजे होते. सो मला ऑफर मध्ये भेटले आणि आकाशचं ड्रीम पूर्ण झालं. भाईचं एक ड्रीम होतं. कसं वाटतं? अजून आहेत बरेच ड्रीम आहेत. अच्छा और भी है. और भी है. अच्छा तो अभी कैसा फील हो रहा है? काय नाही पैसे गेले पण एकच सांगेल की तुम्ही जर जोरात बोल जरा. आपण स्वप्न तुमची बघतायत तर ती तुम्ही नक्कीच पूर्ण केली पाहिजेत. कारण एक लाईफ आपल्याला भेटते ती अशीच म्हणजे काय बोलतो त्याला आपण त्याला काय रे बोलतात म्हणजे असंच मेहनत करून. मेहनत नाही रे. थांब तू जरा मोटिवेशन येतो ना बाबा मी. अच्छा म्हणजे कंजूसी ना रे. ऍडजस्ट करून नको काय करू काय बोलतात त्याला. सर्व काही मॅनेज करा आणि तुमची ड्रीम पहिला पूर्ण करा. त्याचा एक सॅटिस्फॅक्शन वेगळा असतो. दुसऱ्यासाठी जगतील तर कधीच तुम्हाला ती सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही. बरोबर बोलतोय. स्वतःची काय स्वप्न पूर्ण कर. म्हणजे आपल्या फॅमिलीला वगैरे सांभाळा. आपल्या घरच्यांना बघा. सोबत आपली स्वप्ने पूर्ण करा. जशी मी करतो बारकी. बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.